भेटले काही नग, हा पण मला असं वाटतं की तेवढा सावधपणा आपल्यात पाहिजे हा जिथे आपण स्वतःला एक्सप्लॉइट नाही होऊ द्यायचं. हा कारण भूमिका तर पाहिजे, पण त्याचं काय मोल द्यायला आपण तयार आहोत हम्म, याचं आपल्याला उत्तर माहिती पाहिजे. हा कारण नाहीतर मग आपण असं म्हणत राहतो की त्यांनी मला एक्सप्लॉइट केलं. पण काही काही जणांसाठी ते चालण्यासारखं असतं की काही झालं तरी चालेल, पण मी पुढे जाणार आहे. हा हे कोणाच्याही बाबतीत खरं आहे ना, म्हणजे हो पुरुष कलाकार, स्त्री हो कलाकार, हो कुणाच्याही बाबतीत खरं आहे. फक्त कलाकारही नाही, कुठल्याही क्षेत्रात हे खरं आहे. तर त्याची किंमत द्यायला जर आपण तयार असलो आणि तरीही आपल्याला समाधानाने जगता येणार असेल, तर मग प्रश्नच नाही. पण हा आपल्याला जर दुःख होणार असेल की अरे, आपल्याला असं कसं या माणसाने विचारलं, ह्याचं दुःख होणार असेल, तर मग त्याला नकार देण्याची ताकद आपल्याकडे पाहिजे. हम्म, आणि अशा माणसांना मी खूप आत्मविश्वासाने शांत करू शकलीये की व्हेरी गुड. हा की हे चालणार नाही. हा ही लाईन, ही माझी रेषा आहे आणि ही तुम्ही ओलांडू शकत नाही. हा या बाबतीत मी ठाम राहिलीये. त्यामुळे माझ्याकडे तक्रारी खूप कमी आहेत. कारण मी माझ्या बाजूनी उभी राहिलीये. पण तू सामाजिक गोष्टीकडे तुझं लक्ष असतं, भान असतं. आता गेल्या काही दिवसामध्ये जी बदलापूरची घटना घडली आणि अशा काही घटना घडतात, त्याकडे त्याचा तुला त्रास होत असेल ना? प्रचंड त्रास होतो आणि त्रास होण्याच्या पलीकडे ना, मला तर कधी कधी वाटतं आपण बधीर होतो. म्हणजे पोचतच नाही इथे. असं वाटत राहतं की हा सिनेमाच असेल तर किती बरं. हे सत्य नसावं तर हा फार बरं होईल, असं वाटण्यापर्यंत मजल जाते स्वतःची. आणि पुन्हा पुन्हा असं वाटत राहतं की असं, म्हणजे जनावरासारखं हा शब्द मी वापरू शकत नाही, कारण जनावरं कुठे बलात्कार करतात. आपल्याला असं किती वेळेला ऐकायला मिळालंय की 4 सिंहांनी मिळून एका सिंहिणीवर असं आपण कुठे वाचतो? हा माणसंच हे करतायत. तर ते खूप उतरत जाणारं आहे कुटुंबापर्यंत आणि आपल्यापर्यंत, की त्या माणसाने गुन्हा केला, मी तर नाही केला असं म्हणून हात झटकू नाही शकत आपण. हम्म, बरोबर. तो माणूस माझ्याच आसपास राहणारा होता ना, हा आपल्या जवळ, आपल्या आसपासचा. येस, करेक्ट. माझ्या शहराच्या आसपास, हो माझ्या देशाच्या आसपास. तर तो माझा भाईबंद झाला आणि त्यांनी का असं पाऊल उचललं? तर जोपर्यंत आपण, म्हणजे स्वसंरक्षणाचे धडे देण्यापेक्षाही आपण लहान मुलांना जोपर्यंत समजून सांगत नाही की कोवळं वय फक्त मुलीला नसतं, मुलालाही असतं. त्याच्यात होणारे मानसिक शारीरिक बदल काय आहेत, त्याला जर ही घरच्यां, म्हणजे मी काही असं म्हणत नाही की डायनिंग टेबलवर प्रत्येकाने ह्या विषयांवर चर्चा करावी. आपल्याकडे अजूनही संकोच आहे आणि बोलण्यामध्ये आपल्याला असं वाटतं की एकदम या विषयाला कसं आपण भिडायचं. पण जी काही आपली कपॅसिटी असेल, कधी वाटत असेल की बाबा आपल्या डॉक्टरांनी मुलांना सांगावं किंवा कोणी फॅमिली फ्रेंड असतात, त्यांनी मुलांपाशी हा विषय काढावा. किंवा आपला मुलगा बाहेर जाऊन कुठल्या मुलीची छेड काढतो, हे घरच्यांना कळलं असेल, तर त्यांनी त्याबद्दल का त्याला सांगू नये, की असं वागणं बरोबर नाहीये. कारण ह्याचं पुढचं पाऊल म्हणून तू अजून चुकीचं वागू शकतोस. करेक्ट. तर हा संवाद घडलाच पाहिजे. आणि लहान मुलग्यांशी अजून आस्थेनं वागलं गेलं पाहिजे. जितक्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण मुलींशी बोलतो, तितकंच मुलांशी पण बोललं गेलं पाहिजे. आणि ती अ, काय म्हणतो आपण, ज्याला सिम्पथी म्हणतो, त्या दृष्टिकोनातनं मुलांशीही बोललं पाहिजे. तर पुढे जाऊन त्याला वाटेल की या स्त्रीला
ही बाहुली नाहीये, हिचं शरीर आहे, हिचं मन मन आहे. आहे. येस. माझ्या मनात जो आता विकार म्हणा किंवा वासना, त्याचा बळी ती नाही झाली पाहिजे, ह्याची जाणीव त्या माणसाला येऊ शकेल. कारण हा सगळा काही मिनिटांचा खेळ आहे आणि प्रत्येक स्त्री फुलंदेवी म्हणून नाही उभी राहू शकणार. Correct. अर्थात मी हे म्हणणंही चुकीचं आहे, चुकीचं उदाहरण दिलं मी, पण तिला ते उभं राहण्यासाठी सुद्धा किती यातना सहन कराव्या लागल्या, तर ते आठवूनही नको वाटतं आपल्याला. म्हणजे खूप त्रास होतो, बेचैन वाटतं आणि पुन्हा नव्याने प्रत्येक दिवसाकडे पाहताना वाटतं की याबद्दल आपण जागरूकता निर्माण करावी. आपल्या आजूबाजूच्यांना अजून जास्त जिवंतपणे जगायचं आवाहन करावं. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.